सर्वसमर्थ, सर्वज्ञ आणि सर्वव्यापी परमेश्वरा, तुला मान, महिमा आणि गौरव युगानुयुग असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना सप्रेम सलाम. पुन्हा एकदा ऑनलाईन सर्व्हिसमध्ये देवाच्या उपासनेमध्ये सहभागी होण्याची संधी देवाने आपल्याला दिली. माझी खात्री आहे, आशा आहे की प्रभूमध्ये आपण निरोगी आहात. देवाला धन्यवाद देऊया. आणि खरोखरच देवाचा महान सेवक दावीद, ज्याला आपण स्तोत्रकर्ता दावीद म्हणून संबोधतो, त्या स्तोत्रकर्त्या दावीदाला आलेला अनुभव त्यांनी स्तोत्र 23मध्ये नमूद केलेला आहे. तो म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस. आणि खरोखरच तोच अनुभव आज तुम्हाला आणि मला येत आहे. म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया आणि या उपासनेमध्ये अगदी अंतःकरणापासून सहभागी होण्यासाठी आपण देवाचं सहाय्य मागूया. आपण उपासनेला सुरुवात करूया. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारण दुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू, कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. या हो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा आहोत. देवाच्या गौरवासाठी त्याच्या पवित्र चरणाजवळ स्तुती आराधनेचा यज्ञ सादर करणारा. हालेलुया, हालेलुया. देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना पुन्हा एकदा सलाम. त्या महान परमेश्वरांनी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या उपक्रमाद्वारे पुन्हा एकदा एकत्रित केलेलं आहे, त्याची स्तुती आराधना करण्यासाठी, वचन ऐकण्यासाठी, स्तोत्रे गाण्यासाठी. तर चला, असं एक स्तोत्र 91 त्याच्यामध्ये देखील परमेश्वराने आपल्याला एक आश्वासन, एक विश्वास असा दिलेला आहे. ते आपण वचन ऐकूया. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारद्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तर चला, आपण आपले नेत्र बंद करू, लीन आणि नम्र अंतकरणाने परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया. शुक्रिया, जो भी है तूने दिया, करता हूँ तेरा शुक्रिया. मेरे यीशु,
हालेलुया. हालेलुया. तर चला आणखी काही गीते गाऊन आपण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. मान महिमा गौरव त्या देवाला देऊया. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान मात्याला, तोची आपुला तारणारा या सवात्याला. तो राजाचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. तो राजाचा राजा येशू अधिपती या भुवनीचा. अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन अमुचा. ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान माझ्याला, तोची आपुला तारणारा या समात्याला. हालेलुया. हालेलुया. तर चला आणखी एक गीत गाऊन आपण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपण आपले नेत्र त्या परमेश्वराकडे लावूया. खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा. खुशी और गम में साथ हो तेरा, प्रारंभ और अंत में नाम हो तेरा. मेरे जीवन का सहारा तू, मेरे जीवन का सहारा तू है प्रभु. तू ही तू, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. धन्यवाद धन्यवाद देतो प्रभू येशू राजा. स्तुती आराधनेचा अंतःकरण तुम्ही आम्हाला दिलेला आहे प्रभू. आम्ही तुम्हाला नाही तर तुम्ही आम्हाला निवडलेला आहे प्रभू येशू राजा. तुमच्या प्रीतीबद्दल, कृपेबद्दल, दयेबद्दल, करुणेबद्दल प्रभू, तुमच्या आढळ प्रेमाबद्दल प्रभू आम्ही तुमचे आभार मानतो प्रभू येशू राजा. धन्यवाद देतो प्रभू. ह्या स्तुती आराधनेचा यज्ञ तुम्हाला सादर करून प्रभू येशू राजा, धन्यवादाच्या अंतःकरणानं ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आणि गोड नावाने करीतो म्हणून तुम्ही ऐका पित्या. आमेन. यावेळेस आजच्या मननासाठी नियुक्त केलेले शास्त्रपाठ आपण ऐकूया. पहिला शास्त्रपाठ स्तोत्रसंहितामधून स्तोत्र 89 स्तोत्र 89 यातील 5 ते 18 हे वचन ऐकूया. स्तोत्रसंहितामधून स्तोत्र 89 याचं 5 ते 18 ही वचने आपण आळीपाळीने वाचन करूया. स्तोत्रसंहितामधून स्तोत्र 89 याची 5 ते 18 ही वचने आपण आळीपाळीने वाचन करूया. हे परमेश्वरा, तुझ्या अद्भुत कृतीची स्तुती आकाश करील. तुझ्या सत्यतेची स्तुती पवित्र जनांच्या मंडळीत होईल. कारण परमेश्वराशी तुलना करिता येईल असा आकाशात कोण आहे? दिव्यदूतांच्या मंडळात परमेश्वरासमान कोण आहे? पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे. त्याच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तो भीतीप्रद आहे. हे सेनाधीश देवा परमेश्वरा, हे परमेशा, तुझ्यासारखा समर्थ कोण आहे? तुझी सत्यता तुझ्या भोवती आहे. समुद्राच्या खळबळाटावर तू अधिकार चालवतोस.
तो उचंबळतो तेव्हा त्याच्या लाटा तू शांत करतोस. तू राहाबाला ठेचून ठार केले आहे. तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दानादान केली आहे. आकाश तुझे आहे, पृथ्वी ही तुझी आहे, जग व त्यातले सर्व काही तूच स्थापिले आहे. उत्तर व दक्षिण या तू उत्पन्न केल्या. ताबोर व हार्मोन तुझ्या नावाचा जय जयकार करीतात. तुझा भुज पराक्रमी आहे, तुझा हात बळकट आहे, तुझा उजवा हात उभारलेला आहे. नीती व न्याय ही तुझ्या राजासनाचा पाया आहेत. दया व सत्य तुझे सेवक आहेत. ज्या लोकास उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करीतात. तुझ्या न्यायपरंतेने त्यांची उन्नती होते. कारण त्याच्या बलाचे वैभव तू आहेस. तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील. शेवटचं वचन आपण एकत्र वाचन करूया. आमची ढाल परमेश्वराच्या मालकीची आहे, आमचा राजाही इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा आहे. देवबाप वाचलेली वचने आपल्याला आध्यात्मिक लाभासाठी लाभाची अशी करू. त्यानंतर अनुवादाचा ग्रंथ याचा 5वा अध्याय 22 ते 28. ही वचने परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नी, मेघ व निबिड अंधकार यामधून तुमच्या सर्व मंडळीला मोठ्या आवाजात सांगितला. अधिक सांगितला नाही. त्याने 2 दगडी पाट्यावर ती लिहून माझ्या हाती दिली. पर्वत अग्नीने जळत असता काळोखातून निघत असलेला त्याचा शब्द तुम्ही ऐकला. तेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या वंशाचे सर्व प्रमुख व तुमचे वडीलजण माझ्याजवळ आले. तेव्हा तुम्ही म्हणाला, पहा, आपला देव परमेश्वर याने आम्हाला आपले तेज व महिमा प्रकट केली आहे. आणि अग्नीमधून निघत असलेला त्याचा शब्द आम्ही ऐकला आहे. आज आम्हाला हे दिसले की देव मानवाशी बोलत असताही मानव जिवंत राहतो. तर आता आम्ही प्राणास का मुकावे? कारण हा प्रचंड अग्नी तुम्हाला भस्म करेल. आम्ही आपला देव परमेश्वर याची वाणी आणखी ऐकत राहून तर मरून जाऊ. अग्नीमधून निघणारी जिवंत देवाची वाणी ऐकून आम्ही जसे जिवंत राहिलो तसा प्राणीमात्रापैकी दुसरा कोण जिवंत राहिला आहे? म्हणून तू जवळ जा आणि आपला देव परमेश्वर जे काही बोलेल ते ऐकून घे. आणि मग आपला देव परमेश्वर तुला जे काही सांगेल ते आम्हाला सांग, म्हणजे आम्ही ते ऐकून त्याप्रमाणे वागू. वाचलेले वचन देवबाप आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी आशीर्वादाची आशा करू. संत पावलाचे करिंदकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि 14 ते 21 या वचनांचं वाचन करण्यात येईल. यावेळेस पत्रातील मजकूर आपण ऐकूया. पौलाचे करिंदकरास पहिले पत्र याचा 4था अध्याय 14 ते 21 वचने आपण वाचून पाहू. पितृतुल्य बोध व सूचना. तुम्हाला लाजविण्यासाठी मी हे लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हास बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हास ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. म्हणून मी तुम्हास विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. ह्या कारणास्तव मी तिमोथेला तुमच्याकडे पाठविले आहे. तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे. मी सर्वत्र प्रत्येक मंडळीत शिकवतो. त्याप्रमाणे ख्रिस्तातील माझ्या शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हास देईल. मी तुम्हाकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत. तरी प्रभूची इच्छा असली तर मी तुमच्याकडे लवकरच येईन. तेव्हा फुगलेल्यांच्या बोलण्याकडे पाहणार नाही, तर त्यांच्या सामर्थ्याकडे पाहीन. कारण देवाचे राज्य बोलण्यात नाही तर सामर्थ्यात आहे. तुमची काय इच्छा आहे? मी तुम्हाकडे काठी घेऊन यावे किंवा प्रीतीने व सौम्यतेच्या भावनेने यावे? देवबाप वाचलेली सर्व वचने आपल्या आध्यात्मिक लाभासाठी आशीर्वादित अशी करू.
यावेळेस आपण शुभवर्तमान ऐकणार आहोत आणि शुभवर्तमान ऐकण्याच्या अगोदर आपण देवाच्या चरणाजवळ जाऊया आणि लीन नम्रांतकरणाने मिळून आपण म्हणूया, संत मार्क कृ शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 21 ते 28 या वचनामध्ये आजच्या दिवसाकरता किंवा या विशेष उपासनेसाठी नेमण्यात आलेलं शुभवर्तमान आहे. नंतर ते कफरनहूमास गेले आणि लागलेच त्याने शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवित होता. त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता. तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेतकरा, तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. देवाचा पवित्र तो तूच. येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व ह्याच्यातून निघ. तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकास विचारू लागले, हे आहे तरी काय? का ही अधिकारयुक्त नवीन शिकवण हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात. ही त्याची कीर्ती लागलीच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. हे प्रभू तुला स्तुती असो. यावेळेस आपण आपला विश्वासांगीकार जाहीर करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून एकत्रित म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता, याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंतय पिलाताच्या काळात ज्याने दुःख भोगले व ज्याला वधस्तंभी देण्यात आले, जो मरण पावला, ज्याला पुरण्यात आले, जो अधोलोकी उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याचवर मी विश्वास ठेवतो. आमेन. येणाऱ्या काही काळामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून मंडळीतील सर्व प्रियजनांसाठी एक विशेष आध्यात्मिक शिबिर घेण्याचा मानस आहे. त्यासंबंधीची सूचना आपल्यास देण्यात येईल. तर हे जे आध्यात्मिक शिबिर आहे ते आशीर्वादित व्हावं. जे वक्ते आहेत ब्रदर डॉक्टर ज्ञानेश्वर सोहळकर
यांना देवाचं सहाय्य लाभावं, मार्गदर्शन लाभावं आणि त्यांची वाणी आम्हा सर्वांच्या आध्यात्मिक लाभासाठी आशीर्वादित व्हावी याकरता आपण प्रार्थना करूया. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण प्रार्थना करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्या प्रेमळ स्वर्गीय पित्या, तुझ्या चांगुलपणाला अनुसरून, आम्हावरील तुझ्या प्रीतीला, दयेला आणि कृपेला अनुसरून प्रभू आज पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. खरोखरच प्रेमळ प्रभू, आज आमच्या मंडळीतील जे दुःखी आहेत त्यांची आम्ही आठवण करतो. विशेष करून परब कुटुंबाला तुझ्या सांत्वनाचं सहाय्य लाभू दे प्रभू. त्या प्रिय कुटुंबियातील सर्वांना तू धीराचा आत्मा दे. त्याचप्रमाणे प्रभू आज आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. मंडळीमधील आणि आमच्या समाजामधील आणि अवतीभोवती असलेले जे प्रियजन प्रभू या कोरोना संसर्गानं संक्रमित आहेत, बाधित आहेत, उपचार घेत आहेत, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू त्यांच्या शरीरातील हा सर्व संसर्ग तुझा पुत्र आणि आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू तू काढून टाक. त्यांना तुझं उत्तम आरोग्य लाभू दे. ज्या प्रिय कुटुंबामध्ये आजारी आहेत त्या कुटुंबियातील सर्व प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. प्रभू अशा प्रियजनांची सेवा करत असताना, त्यांची काळजी घेत असताना त्यांनाही तुझा धीराचा आत्मा दे. त्यांनाही सर्व प्रकारचं तुझं उत्तम आरोग्य त्यांना लाभू दे आणि त्यांची काळजी घेण्याकरता अधिक शक्ती, अधिक सामर्थ्य त्यांना तू दे अशी मी प्रार्थना करत आहोत. आज विशेष करून प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत आमच्या मंडळीमधील जे ज्येष्ठ सभासद आहेत, अशा सर्व बंधू भगिनींसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांचा वृद्धापकाळ तुझ्या गौरवासाठी तू आशीर्वादित कर. त्यांच्याबरोबर तू राहा. त्यांना येणाऱ्या काळामध्ये सर्व प्रकारचा अनुग्रह आणि आशीर्वाद तू दे. त्या प्रिय कुटुंबियातील त्यांचे प्रियजन त्यांची काळजी घेत असताना त्यांनाही तुझा आशीर्वाद तू दे. विशेष करून प्रभू या सध्याच्या काळामध्ये प्रभू अनेक प्रियजन अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून आपलं पवित्र योगदान देत आहेत. अशा सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू जणू काही तुझा हात बनून, जणू काही तुझे पाय बनून प्रेमळ परमेश्वरा अनेक ठिकाणी या कठीण प्रसंगामध्ये आपलं योगदान देत आहेत. अशा संस्थांसाठी, अशा मंडळांसाठी, अशा प्रिय व्यक्तींसाठी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करत आहोत. प्रभू त्यांचं हे कार्य, त्यांची ही सेवा तू आशीर्वादित कर आणि त्यांना प्रभू सर्व प्रकारचा उत्तम अनुग्रह, आरोग्य आणि आशीर्वाद तू दे. विशेष करून प्रभू या काळामध्ये वचनाची सेवा करणारे तुझे सेवक आहेत, समुपदेशनाद्वारे तुझी सेवा करणारे सेवक आहेत, त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांनाही तुझा आशीर्वाद आणि अनुग्रह दे. आज विशेष करून आम्ही प्रार्थना करत आहोत ज्यांचे प्रभू या आठवड्यामध्ये वाढदिवस आहेत, अशा सर्वांसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू तुझ्याशी असलेली त्यांची बांधिलकी येणाऱ्या जीवनामध्ये तू अधिक आशीर्वादित कर. उत्तम अनुग्रह आणि आशीर्वाद त्यांना लाभू दे असं तू दयेनं कृपेनं कर. विशेष करून प्रभू येणाऱ्या काळामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून जे आध्यात्मिक शिबिर आयोजित करण्याचा प्रभू आमचा मानस आहे, तो आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. तू प्रभू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे प्रभू ऑनलाईन दृढीकरणाचे क्लासेससुद्धा आयोजित करण्याचा प्रेमळ परमेश्वरा जो विचार आहे तो देखील आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. तू आशीर्वादित कर आणि हे सर्व करण्यासाठी प्रभू तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य, तुझं आरोग्य तू आम्हाला दे ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येत असताना तुझं पवित्र वचन आमच्याकडे येत असताना प्रभू तू आमचं सहाय्य कर. त्या पवित्र वचनाच्या द्वारे आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करावं असा आत्मा तू आम्हाला दे. काया वाचे म्हणे आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो. आमच्या मनाचा आणि आमच्या बुद्धीचा तू ताबा घे आणि या संपूर्ण उपासनेमध्ये तू आमचं सहाय्य कर. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस दानार्पण होईल आणि दानार्पण होत असताना एक विशेष गीत आपण देवाच्या गौरवासाठी ऐकूया आणि यावेळेस आपण आपलं दान देवाच्या भांडारामध्ये टाकूया. दिल से आराधना करूं मैं इस जुबां से, नाम तेरा ही लूं मैं पूरे दिल से, आराधना करूं मैं
लिपटा मैं रहता हूँ तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता हूँ। जब होता हूँ बेचैन कभी तेरी रूह तब मुझको थामती है, मेरी मुश्किलों में हर एक दर्द में खुदावन तू ही मेरा साथी है। जब होता हूँ बेचैन कभी तेरी रूह तब मुझको थामती है, मेरी मुश्किलों में हर एक दर्द में खुदावन तू ही मेरा साथी है। करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, करता हूँ तेरा शुक्रिया मैं प्रभु, करता हूँ तेरा शुक्रिया मैं, तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ तेरे फजल में, तेरी दया में लिपटा मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता हूँ, मैं रहता हूँ। आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, माझ्या दुर्गा, माझ्या उद्धारका, माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. प्रियजन हो, आज मननासाठी जो विषय आहे तो विषय ख्रिस्त आमचा प्रभू ह्याचा अद्वितीय अधिकार. ख्रिस्त आमचा प्रभू ह्याचा अद्वितीय अधिकार. द युनिक अथॉरिटी ऑफ ख्राइस्ट आवर लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेला जो एकमेव किंवा अद्वितीय अधिकार जो आहे त्या संबंधामध्ये आज आपण देवाचं वचन, देवाचा संदेश ऐकणार आहोत. बऱ्याच वेळेला सेक्युलर विषयामध्ये आपण लोक बोलताना ऐकतो, म्हणजे काही शब्द किंवा शब्दप्रयोग, अहो हा आमचा अधिकार आहे किंवा हा माझा अधिकार आहे, किंवा बऱ्याच वेळा आपण तुम्हाला काय अधिकार आहे, अहो त्यांना अधिकारच नाही, असे शब्द किंवा असे शब्दप्रयोग आपण ऐकत असतो. आणि त्याचबरोबर काही मूलभूत हक्कांसंबंधी सुद्धा, बघा राईट्स ज्याला आपण म्हणतो, अधिकार म्हणजे अथॉरिटी आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे हक्क म्हणजे राईट्स. त्याचबरोबर काही मूलभूत अधिकारांसंबंधी सुद्धा आपण ऐकतो. शिक्षणाधिकार आहे, राईट टू एज्युकेशन, किंवा मानव अधिकार, ह्युमन राईट्स म्हटलेलं आहे. आणि आजकाल जास्त प्रमाणामध्ये बोललं जातं
किंवा जो वापरला जातो तो अधिकार म्हणजे कुठला? RTI, राईट टू इन्फॉर्मेशन. प्रियजन हो, आज आपण सेक्युलर नाही परंतु स्पिरिच्युअल, धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रातील ॲथॉरिटी किंवा राईट यासंबंधी थोडा वेळ मनन चिंतन करणार आहोत. आणि निश्चित अर्थानं माझी खात्री आहे की डिव्हाइन अथॉरिटी, दैवी अधिकार म्हणजेच द अथॉरिटी ऑफ ख्राइस्ट ऑर लॉर्ड, आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याची अथॉरिटी इज अबाव ऑल, ही सर्वश्रेष्ठ आहे. किंबहुना इट इज अ युनिक अथॉरिटी. प्रेज बी टू गॉड, हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा उद्धारक त्याचा अधिकार हा काय आहे? अद्वितीय आहे किंवा युनिक आहे. अधिकार किंवा अथॉरिटी या शब्दाचा विस्तृत अर्थ जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आज्ञा पालनाची कृती जिथं अभिप्रेत आहे, द ॲक्ट ऑफ ओबिडियन्स, आज्ञा पालनाची कृती अभिप्रेत आहे, ती घडवून येण्यासाठी किंवा घडवून आणण्यासाठी सामर्थ्याने आणि हक्काने दिलेला आदेश. मी पुन्हा एकदा सांगतो की आज्ञा पालनाची कृती घडून येण्यासाठी किंवा घडवून आणण्यासाठी, ॲक्ट ऑफ ओबिडियन्स, घडून येण्यासाठी किंवा घडवून आणण्यासाठी सामर्थ्यानं आणि हक्कानं दिलेला आदेश याला आपण अधिकार म्हणतो. इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे, व्हॉट इज अथॉरिटी? अथॉरिटी मीन्स द पॉवर अँड राईट टू गिव्ह ऑर्डर्स टू मेक वन ओबे. एखाद्याला सांगितलं उभा राहा, पण तो उभा राहिला नाही तर त्याला अथॉरिटी नाही आहे. त्या बोलण्याला उभा राहा या शब्दामध्ये अथॉरिटी नाही. प्रियजन हो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो ज्याला आम्ही क्रिएशन नरेटिव्स म्हणतो, आणि या ठिकाणी आपण पाहतो की देव बोलला, देन गॉड सेड, देव बोलला. काय बोलला? प्रकाश हो, प्रकाश हो. हा काय आहे? हा आदेश आहे, ऑर्डर आहे. आणि या ठिकाणी आज्ञा पालनाची कृती काय अभिप्रेत आहे? या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला म्हणतं आणि प्रकाश झाला. या ठिकाणी आपण मगाशी बघितलं, घडून येणारी जी कृती आहे, ॲक्ट ऑफ ओबिडियन्स ज्याला आपण म्हणतो. देव बोलला, प्रकाश हो, ऑर्डर आहे, आदेश आहे. प्रकाश हो हा शब्द ऑर्डर आहे. आणि मग आपण पाहतो की प्रकाश झाला, ही आज्ञा पालनाची कृती आहे. मग या ठिकाणी सामर्थ्य आणि हक्क काय आहे? कुठे आहे? तर इट इज इन द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया, इट इज इन द वर्ड ऑफ गॉड. आणि या ठिकाणी आपण म्हणतो की देव बोलला, द वर्ड ऑफ गॉड, इट इज इन, देव बोलला. या जगामध्ये अनेक देर आर ग्रेट थिओलॉजियन्स इन द वर्ल्ड, आणि ह्या महान ईश्वर वैज्ञानिकांनी काय केलेलं आहे? दे हॅव रिटन सो मेनी बुक्स ऑन द वर्ड ऑफ गॉड. त्याला लोगोस म्हणतात. आणि या लोगोसवरती अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. देवाचा शब्द, द वर्ड ऑफ गॉड, लोगोस काय आहे? तर हा शब्द साधा नाही प्रियानो. हा शब्द इतका साधा नाही आहे, परंतु या शब्दामध्ये काय आहे? या शब्दामध्ये देवाचं कॅरेक्टर आहे, देवाचं नेचर आहे, देवाची पॉवर आहे आणि देवाची अथॉरिटी आहे. या शब्दामध्ये देवाची वैशिष्ट्ये आहेत. कॅरेक्टर ऑफ गॉड, देवाचं सामर्थ्य आहे, द पॉवर ऑफ गॉड, देवाचा स्वभाव आहे, द कॅरेक्टर ऑफ गॉड, आणि देवाचा अधिकार या शब्दामध्ये आहे. आणि म्हणून या देवाच्या शब्दावर अनेक प्रकारचं लिखाण आपण पाहतो. आणि शुभवर्तमानामध्ये इन द गॉस्पेल आपण काय पाहतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त, उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त, वी फाइंड हिम एक्झरसाइजिंग दिस युनिक अथॉरिटी. आणि प्रभू येशू ख्रिस्त जसा जुन्या करारामध्ये, उत्पत्तीच्या काळामध्ये देव बोलला प्रकाश हो, आणि प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा आपल्या सेवेमध्ये देवापासून मिळालेल्या या दैवी अधिकाराचा तो काय करत आहे? वापर करत आहे. ही इज युझिंग, एक्झरसाइजिंग दॅट अथॉरिटी. प्रियानो, आपण पाहतो की त्यातले काही उदाहरण आपण पाहूया.
रुद्र रूप धारण केलेल्या वाऱ्याला, बघा, द फोर्सफुल विंड, रुद्र रूप धारण केलेल्या वाऱ्याला, खवळलेल्या समुद्राच्या लाटांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, शब्द तो बोलला. तो काय म्हणाला? उगा राहा, शांत हो, पीस, बी स्टिल. बघा, समुद्रामध्ये येणाऱ्या लाटा ज्या भयंकर गतीने येत होत्या, वाऱ्यानं रुद्ररूप धारण केलं होतं, आणि प्रभू येशू ख्रिस्त आदेश देतो, उगा राहा, शांत हो. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं, देन द विंड सीज्ड, वारा पडला, वारा पडला. आणि या ठिकाणी दुसऱ्या बाजूला असं म्हटलेलं आहे की अगदी निवांत झाले. देअर वॉज अ डेड काम, निवांत झाले. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तानं शब्द बोलला, आदेश दिला. आणि अथॉरिटीमध्ये काय महत्त्वाचं आहे? ॲक्ट ऑफ ओबिडियन्स. आणि वाऱ्यानं आणि समुद्रानं प्रभू येशू ख्रिस्ताचा आदेश ऐकला. प्रियानो, एवढंच नव्हे तर आपण पाहतो, मार्काचं शुभवर्तमान आपण वाचलं, पहिला अध्याय, आणि त्यातल्या वचनामध्ये आपण ऐकलं की डिमन पजेस्ड किंवा अनक्लीन स्पिरिट ज्याला आहे, तो मनुष्य त्या ठिकाणी सभास्थानामध्ये आहे, अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य. आणि येशू ख्रिस्तानं आदेश दिला. काय आदेश दिला? बी सायलेंट अँड कम आउट ऑफ दिस, बी सायलेंट अँड कम आउट ऑफ हिम. आणि प्रियजन हो, आदेश दिल्यानंतर, शब्द बोलल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो ॲक्ट ऑफ ओबिडियन्स काय, अशुद्ध आत्म्यानं या ठिकाणी काय केलेलं आहे? त्या आदेशाचं पालन केलेलं आहे. अँड देवाचं वचन आम्हाला सांगतं, द अनक्लीन स्पिरिट केम आउट कन्व्हल्सिंग दॅट पर्सन अँड क्राईंग विथ अ लाऊड व्हॉइस. त्या माणसाला पिळून टाकलं आणि ओरडत त्या मनुष्यातून तो अशुद्ध आत्मा निघून गेला. काय आहे प्रियानो? दिस इज अथॉरिटी. मी सुरुवातीला जे एक्सप्लेनेशन सांगितलं अथॉरिटीचं, ते आपण लक्षात ठेवूया. एवढंच केवळ नव्हे तर पुढच्या काही भागामध्ये आपण पाहतो की लाजाराला मरून 4 दिवस झाले होते. लाजाराला मरून 4 दिवस झाले होते आणि त्याचं प्रेत, मृत शरीर त्या थडग्यामध्ये, ते कबरेमध्ये ठेवलं होतं. आणि येशू त्या ठिकाणी आल्यानंतर बघा, लाजाराला थडग्यामध्ये ठेवलं आहे, कबरेमध्ये ठेवलेला आहे, तो दिसत नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्त, ही गिव्ज एन ऑर्डर, तो आदेश देतो आणि तो म्हणतो, लाजारा बाहेर आहे. आणि ॲक्ट ऑफ ओबिडियन्स काय आहे? त्या प्रेतानं वाणी ऐकली आणि ॲक्ट ऑफ ओबिडियन्स आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं, तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. हालेलुया. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. एवढंच केवळ नव्हे तर याईराची कन्या, ती मृत होती, ती मेलेली होती. आणि जेव्हा येशू त्या ठिकाणी आला तेव्हा येशू ख्रिस्ताने आदेश दिला. तो म्हणाला, तलिता कुम, म्हणजे मुली उठ, मुली मी तुला सांगतो उठ. आणि प्रियानो, त्या मृत अवस्थेमध्ये असलेल्या लाजाराच्या मुलीने, म्हणजेच त्या प्रेत होतं, त्या प्रेतानं आदेशाचं पालन केलं, आज्ञेचं पालन केलं. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं, लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. देवाची स्तुती असो. प्रियानो, वी आर टॉकिंग अबाउट द युनिक अथॉरिटी ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. आपण बघतो, वी फाइंड जीसस क्राइस्ट एक्झरसाइजिंग द डिवाइन अथॉरिटी इन डुईंग दिस थिंग्स. येशू ख्रिस्त काय करत आहे? चमत्कारांच्या द्वारे देवापासून प्राप्त झालेल्या दैवी अधिकाराचा वापर करत आहे. एवढंच केवळ नव्हे तर येशू ख्रिस्तानं दैवी अधिकारानं शिक्षण दिलं. पण त्याकडे जाण्याच्या अगोदर, त्या दैवी अधिकारानं दिलेल्या शिक्षणाकडे जाण्याच्या अगोदर, मला असं वाटतं की सध्या कोरोना नष्ट व्हावा, कोरोनाचा संसर्ग जो प्रादुर्भाव आहे तो नष्ट व्हावा म्हणून मेनी पीपल, मेनी सर्वंट्स, मेनी मिनिस्टर्स ऑफ गॉड, they are taking the authority in the name of Christ and rebuking the coronavirus. पण कोरोना व्हायरस काही जाईना झाला. म्हणजेच तुम्हाला आणि मला आत्मपरीक्षणाची गरज आहे. जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जो अधिकार मिळाला आहे, त्या अधिकारामध्ये जेव्हा आम्ही कोरोना व्हायरसला धमकावत आहोत,
येशू ख्रिस्ताच्या धमकावण्यानं, त्याच्या आदेशानं आपण पाहतो की वारा थांबला, समुद्र खवळलेला शांत झाला, प्रेतं उठली. त्या ठिकाणी आपण पाहतो की अशुद्ध आत्मा निघून गेला. आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने जेव्हा आपण कोरोनाला धमकावतो त्यावेळेस कोरोना मात्र थांबत नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण आमचं पाप बऱ्याच वेळेला जे जाणून बुजून आपण करत आहोत किंवा न कळत प्रिझिम्च्युअसली, पर्पजली, आणि दुसरी गोष्ट नकळत करणारी जी पापं आहोत ती पापं या अथॉरिटीमध्ये कुठेतरी विघ्न निर्माण करत आहेत. प्रियजन हो, आपण या ठिकाणी पाहतो की गॉड इज अलाउविंग दिस कोरोना व्हायरस. का करत आहे? कारण ह्यामुळे निर्माण झालेली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तुम्हाला आणि मला काय करत आहे? जागृत करत आहे. कुठं आपलं चुकत आहे? जागृत करत आहे, एक प्रकारचा इशारा देत आहे, एक प्रकारचा घंटानाद आहे. हा कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली जी परिस्थिती आहे ही तुमच्या आणि माझ्यासाठी अलर्ट, तुम्हाला आणि मला अलर्ट करण्यासाठी घंटानाद आहे. आपण पाहतो आज या जगामध्ये एकही व्यक्ती आम्हाला शोधून सापडणार नाही त्याला कोरोना माहीत नाही. कोण म्हणेल का हो कोरोना काय आहे? मला माहीत नाही. आज सर्वांना कोरोना माहीत झाला आहे. परंतु आज कित्येक वर्ष ज्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही आमचं जीवन जगतो, जो या जगामध्ये अधिकारवाणीनं चमत्कार करतो, त्याची मात्र जाणीव आमच्या शेजाऱ्या पाजारी लोकांना सुद्धा नाही. आणि ही जबाबदारी देवानं तुमच्या आणि माझ्यावर दिलेली आहे. टू मेक हिमसेल्फ नोन, तो स्वतःला तुमच्या आणि माझ्याद्वारे प्रगट होऊ इच्छितो. परंतु आज जगातले सर्व लोक कोरोनाला ओळखतात, परंतु जो या सृष्टीचा निर्माण करता, वन हू हॅज अथॉरिटी, ज्याला अधिकार आहे, त्या अधिकार असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला जग अजूनही ओळखत नाही. आणि प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतो की ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, एक आहे दिस सिच्युएशन इज द साइन अँड सिम्टम्स ऑफ द लास्ट डेज. शेवटच्या काळाचं हे चिन्ह आहे. या ठिकाणी आपण पाहतो की आपण मॉरल, इथिकल, सोशल आणि स्पिरिच्युअल व्हॅल्यूज ज्या आहेत, ख्रिस्ती म्हणत आपण मॉरल, इथिकल, सोशल आणि स्पिरिच्युअल ज्या व्हॅल्यूज आहेत आम्ही त्या पायदळी तुडवत आहोत. जसं इब्री लोकांच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, वी आर ट्रॅम्पलिंग द ब्लड ऑफ ख्राइस्ट अंडर फूट. आम्ही या पायाखाली तुडवत आहोत. कारण या ठिकाणी आपण पाहत आहोत की इन्स्टेड ऑफ वर्शिपिंग गॉड इन हिज पॅटर्न, देवानं तुम्हाला मला घालून दिलेला जो पॅटर्न आहे त्यामध्ये त्या देवाची उपासना करताना वी सो कॉल्ड ख्रिस्टियन्स आर वर्शिपिंग हिम इन अवर ओन पॅटर्न अँड ट्राईंग टू प्लीज गॉड. आम्ही स्वतःच्या पॅटर्नमध्ये देवाची उपासना करत आहोत, देवाची स्तुती करत आहोत आणि त्याला काय करत आहोत? त्याची उपासना करत आहोत. बऱ्याच वेळेला आम्ही शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आध्यात्मिकदृष्ट्या वाहत जात आहोत. प्रियजन हो, या ठिकाणी आपण पाहतो की रिस्टोरेशन खूप महत्त्वाचं आहे. आज तुम्हाला आणि मला रिस्टोरेशन खूप गरजेचं आहे. शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या आम्ही दुभंगलेले आहोत, आम्ही विखुरलेले आहोत मानसिक अवस्थेमध्ये, शारीरिक अवस्थेमध्ये. आणि सैतान या गोष्टीचा फायदा घेऊन, प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेला अधिकार घेऊन जरी आम्ही कोरोना व्हायरसला धमकावत असलो तरीसुद्धा कोरोना व्हायरस आमचं ऐकेनासा झालेलं आहे. याचं कारण आमच्यामध्ये जी उणीव आहे, आमच्यामध्ये जी कमतरता आहे, फिजिकली, मेंटली, स्पिरिच्युअली, इथिकली आणि मॉरली ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कुठेतरी आमच्या जीवनामध्ये आम्ही दुर्लक्षित करत आहोत. आणि परिणामी प्रियजन हो, या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागत आहे. अगदी खात्रीपूर्वक एक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वेन वी अपलिफ्ट द विल ऑफ गॉड, जेव्हा मी सर्वार्थानं देवाची इच्छा उंचावतो त्यावेळेस यू सी द कोरोना विल बी डिफ्यूज लाईक अ बॉम्ब. जेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेला प्राधान्य देतो, देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये, मंडळीच्या जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये उंचावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा जसा एखादा बॉम्ब डिफ्यूज केला जातो, कोरोना विल बी डिफ्यूज इन दॅट वे. आणि एवढंच केवळ नव्हे तर
डुईंग द विल ऑफ गॉड इज अ परफेक्ट ब्लो टू कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरससाठी परफेक्ट ब्लो काय आहे? डुईंग द विल ऑफ गॉड. आणि तीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये आम्ही कुठेतरी त्यामध्ये कमी पडत आहोत. प्रभू येशू ख्रिस्तानं या चमत्काराच्या द्वारे जी डिव्हाइन ऑथॉरिटी आहे ती डिव्हाइन ऑथॉरिटी त्यांनी एक्झरसाइज केली आणि त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला ही दैवी अधिकार तुम्हाला आणि मला एक्झरसाइज करण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे. प्रियजन हो, आपण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीकडे जाणार आहोत आणि येशूची शिकवण जी आहे ती शिकवणसुद्धा अत्यंत युनिक होती. या ठिकाणी आपण पाहतो की ऐकणारे लोक तत्कालीन समाजामध्ये आपण पाहतो की दे वेअर बीइंग अस्टाउंडेड ॲट हिज वंडरफुल टीचिंग. आपण पाहतो की लोक आश्चर्यचकित झाले, थक्क झाले त्याची शिकवण ऐकून, कारण ती शिकवण त्यांच्या अंतःकरणामध्ये एक दैवी आविष्कार निर्माण करणारी शिकवण होती. काय होती शिकवण प्रभू येशू ख्रिस्ताची? आणि 2 भागामध्ये ती शिकवण जेव्हा आपण त्याचं थोडंसं विचार करतो त्यावेळेस प्रियजन हो, आपल्या लक्षात येतं की व्हॉट वॉज द युनिकनेस इन द टीचिंग ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. तो म्हणतो की तुम्हाला काय सांगितलं होतं, मोशेच्या नियमशास्त्रामध्ये काय सांगितलं होतं, जुन्या करारामध्ये काय सांगितलं होतं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो म्हणतो तुम्हाला सांगितलं होतं खून करू नको, डो नॉट किल. पण येशू म्हणतो मी तुम्हाला सांगतो भावाला वेडगळा म्हणू नको किंवा भावाला मूर्खा असं सुद्धा म्हणू नको. तो म्हणतो तुम्हाला सांगितलं होतं की खोटी शपथ वाहू नको. पण येशू म्हणतो ते येशूची शिकवण काय होती की शपथ वाहूच नको. तो म्हणतो तुम्हाला काय सांगितलं होतं की दाताबद्दल दात, डोळ्याबद्दल डोळा, जशास तसे सांगितलं होतं. परंतु या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला सांगतो दुष्टाला अडवू नको. तुम्हाला काय शिकवलं होतं, तुम्हाला काय शिकवण दिली होती? शेजारावर प्रीती कर. परंतु मी तुम्हाला सांगतो वैऱ्यावर प्रीती कर. प्रियजनो, यामध्ये काय युनिकनेस आहे? या शिकवणीमध्ये युनिकनेस काय आहे? तर प्रियजन हो, जर आपण अनुभवानं बघितलं तर ही जी शिकवण आहे ती कसास उतरलेली शिकवण आहे. इट इज ट्राईड अँड प्रूवन सोल्युशन, किंवा या ठिकाणी इट इज ट्राईड अँड प्रूवन फॉर्म्युला आहे. येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचा जर आपण अभ्यास केला, अनुभवातून अभ्यास केला, तर आमच्या लक्षात येतं की अरे इतके दिवस, इतके वर्ष मी उगीच घालवलं. सोल्युशन तर ह्या गोष्टीमध्ये होतं. प्रियजन हो, द ट्राईड म्हणजेच कसास उतरलेली शिकवण आहे. हा जो फॉर्म्युला आहे येशू ख्रिस्ताची शिकवण म्हणजे तो खरोखरच तुम्ही आणि मी जर स्वीकारला, आमच्या आचरणामध्ये आणला, तर खरोखरच तुमच्या आणि माझ्या समोरची परिस्थिती बदलून जाते. एवढंच केवळ नव्हे तर ही शिकवण का वेगळी आहे? कारण देअर वी फाइंड द अल्टिमेट सोल्युशन इन दिस टीचिंग. जी गोष्ट मिळवण्यासाठी अनेक प्रकाराचा आपण अवलंब करतो, दीर्घकाळ संघर्ष करतो, पण त्याचा काय उपयोग होत नाही. परंतु जेव्हा या शिकवणीचा आपण आचरणात आणतो त्यावेळेस मात्र विदिन अ सेकंड प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि हे या शिकवणीचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट आपण पाहतो की व्हाय दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स. ही शिकवण का अद्वितीय आहे, का युनिक आहे? कारण प्रियजन हो, देअर इज अन ॲश्युरन्स. या शिकवणीमध्ये खात्री आहे की तुम्हाला आणि मला त्याच्याद्वारे देऊ केलेलं पीसफुल लाईफ, शांतिमय जीवन मिळणार आहे. जर या शिकवणीचं आपण पालन केलं, ही शिकवण जर आचरणात आली, तर देअर इज द ॲश्युरन्स ऑफ पीसफुल लाईफ. आणि ते पीसफुल लाईफ जर तुम्हाला मला पाहिजे असेल तर या शिकवणीचा आपण काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. आणि ही शिकवण काय आहे? ही शिकवण आचरणात आणायची म्हणजे काय करायचं? तर ही शिकवण आचरणात आणायचं म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की स्वतःला रिक्त करण्याची ही शिकवण आहे. टू बी एम्प्टाईड अवरसेल्फ, स्वतःला रिक्त करण्याची ही शिकवण आहे. ही जगातील जीवन जगत असताना आणि जीवनामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टींना सामोरे जात असताना प्रियजन हो, आमच्या लक्षात येतं की मी ख्रिस्ती आहे, ख्रिस्ती विश्वासामध्ये जगत आहे, पण बऱ्याच वेळेला वी फाइंड अवरसेल्व्स, माय हार्ट इज फिल्ड विथ अशा गोष्टींनी भरलेला आहे की ज्या गोष्टी खरोखरच
आध्यात्मिक जीवनामध्ये नको पाहिजे. प्रियानो, आमचं जीवन अनेक गोष्टींनी भरलेलं आहे. गर्व आहे, मीपणा आहे, अहमपणा आहे, प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, या गोष्टींनी ते भरलेलं आहे. परंतु टू बी एम्प्टाईड अवरसेल्व्स, रिक्त होण्याचा जो अनुभव आहे, तो अनुभव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जोवर येत नाही तोपर्यंत येशू ख्रिस्तानं दिलेली जी शिकवण आहे ती शिकवण आमच्या कृतीमध्ये येत नाही. आपण पाहतो की आपल्या उद्धारक ख्रिस्तानं ही जी शिकवण दिलेली आहे, प्रूव्हन फॉर्म्युला जो दिलेला आहे, तो स्वतः त्याने आपल्या आयुष्यामध्ये जगलेला आहे, आचरलेला आहे. यावेळेस आपण फिलिप्पेकरास पत्र याचा 2रा अध्याय, संत पावलाचे फिलिप्पेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि यातल्या काही वचनांकडे 6 आणि 8 वचनांकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसून येते बघा. फिलिप्पेकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 6 ते 8. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. फिलिप्पेकरास पत्र 2रा अध्याय आणि 6 ते 8 वचनामध्ये प्रियजन हो, येशू ख्रिस्तानं जो फॉर्म्युला आम्हाला दिलेला आहे, इट इज प्रूव्हन इन हिज लाईफ. त्यानं आपल्या जीवनामध्ये तो सिद्ध केलेला आहे. आणि जो प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे रिक्त होतो तो देवाच्या सामर्थ्यानं भरला जातो. आणि जो देवाच्या सामर्थ्यानं भरतो त्याला त्याच्या ठाई असलेल्या शांतीचा अनुभव येतो. आणि प्रियजन हो, तुम्ही आणि मी विश्वासदार या नात्यानं, तुम्ही आणि मी बिईंग द बिलिव्हर्स, बिईंग द फेथफुल पीपल, वी बिकम द रिप्रेझेंटेटिव्स, वी बिकम द चॅनल्स, वी बिकम द सोर्सेस ऑफ द डिव्हाइन अथॉरिटी ऑफ क्राइस्ट. हालेलुया. आणि जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रूव्हन फॉर्म्युला आचरणात असताना त्याच्यासारखं रिक्त होतो, तेव्हा तो त्याच्या सामर्थ्यानं आम्हाला भरतो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई असलेली अथॉरिटी जी आहे ती आमच्या जीवनामध्ये कार्य करते. आणि मग अशी मी सुरुवातीला सांगितलं काय आहे, ॲक्ट ऑफ ओबिडियन्स अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही आदेश कोणाला देत आहोत आणि आदेश आमचा त्या ठिकाणी पाळला जात आहे का नाही. प्रियजनो, संत पाऊल, आज आपण त्याच्या शिकवणीकडे येत असताना आपण पाहतो की संत पाऊल प्रीचर आणि टीचर म्हणून तेच सांगत आहे. संत पाऊल प्रीचर आणि टीचर म्हणून ते सांगत आहे. आपण 2 करिंथकरास 2रे पत्र याचा 10वा अध्याय आणि प्रियजन हो, या ठिकाणी शीर्षक दिलेलं आहे. आणि शीर्षक काय आहे बघा. तो म्हणतो, प्रेषित म्हणून आपला अधिकार आपल्याला देवापासून प्राप्त झालेला आहे असे पाऊल जोराने सांगतो. व्हेरी लाऊडली ही सेज. कारण या ठिकाणी मी प्रीचिंग करत आहे, मी टीचिंग देत आहे, हे माझ्या मनानं नव्हे, परंतु आय हॅव रिसिव्ड दिस अथॉरिटी इन ख्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे हा अधिकार मला देवानं दिलेला आहे. आणि मग 8व्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघा, का आमचा तो अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर उन्नतीसाठी आम्हाला दिला आहे. त्याविषयी मी काहीशी विशेष प्रौढी मिरवली तर मला संकोच वाटणार नाही. संत पाऊल या ठिकाणी काय सांगत आहे, या शिकवणीमधून जर कोणी दुखावलं तर तुमचा नाश होणार नाही. तुमच्या नाशासाठी ही शिकवण नाही, हे प्रीचिंग नाही, तर तुमच्या उन्नतीसाठी आहे. आणि त्याचबरोबर तो एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, आणि या अधिकारामध्ये मी काहीशी प्रौढी मिरवली तर मला काही संकोच वाटत नाही. इफ आय बूस्ट अ लिटल, मी काही बूस्टिंग केलं तर मला काही संकोच वाटत नाही. आणि काय बूस्टिंग आहे, अथॉरिटी कशामध्ये आहे, ती या पुलपिटमध्ये नाही आहे. अथॉरिटी इज नॉट विथ कॅसक, इट इज नॉट इन पुलपिट, परंतु अथॉरिटी लाईज इन ओबिडियंट लाईफ. अथॉरिटी जी आहे या ठिकाणी तो म्हणतो की पुलपिट आणि कॅसक हे ठीक आहे, परंतु त्याचबरोबर ही प्रौढी आहे, परंतु तो म्हणतो काय आहे, इट लाईज इन द ओबिडियन्स, आज्ञापालनाच्या आत्म्यामध्ये आहे. आणि जेव्हा आपण देवाच्या ठाई असलेलं आज्ञापालन करतो त्यावेळेस प्रियजन हो, तुम्हाला आणि मला देवाच्या ठाई असलेलं अधिकार जो आहे तो अधिकार तुम्हाला आणि मला प्राप्त होतो. आणि तिताला पत्र एवढंच केवळ नव्हे तर तिताला पत्र
तीत कोण आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताचा ज्युनियर आहे, सेवक आहे. आणि त्याला तो म्हणतो तिताला पत्र याचा 2 अध्याय 15 वचनामध्ये बघा, त्याचा सहकार्य त्याला तो म्हणतो ह्या गोष्टी सांगून बोध कर. तिताला म्हणतो ह्या गोष्टी सांगून बोध कर, कृपा करून. भक्ती सुटल्यानंतर ते त्याला 2 पत्र 11 ते 14 ही वचनं आपण वाचावीत. आणि तो म्हणतो ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोषपदरी घाल. अधिकारपूर्वक दोषपदरी घाल. आणि अधिकारपूर्वक दोषपदरी घाल म्हटल्यानंतर सेवकांच्या दृष्टीनं खूप एक जमेची बाजू नाही का, अधिकारपूर्वक दोषपदरी घालायला सांगितले. परंतु या वचनाचा अर्धा भाग वेगळा आहे. परंतु या ठिकाणी 2ऱ्या भागामध्ये काय म्हटलेलं आहे, हे सगळं करत असताना कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग. किती मोठा इशारा दिला देवाच्या सेवकांना, टू द प्रीचर्स अँड टू द टीचर्स ऑफ द वर्ड ऑफ गॉड. देवाचं वचन सांगणाऱ्यांना काय सांगितलेलं आहे की कोणी तुला तुच्छ मानू नये असे तू वाग. म्हणजे प्रीचिंग मस्ट बी अकंपनीड अँड अलॉंग विथ प्रॅक्टिसिंग ख्रिश्चन व्हॅल्यूज ऑफ लाईफ. आमचं प्रीचिंग कसं असायला पाहिजे, विथ अथॉरिटी, तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिस पाहिजे. ख्रिस्ती अथॉरिटी ऑफ प्रीचिंग लाईज इन ओबिडियन्स. प्रेजन हो, शेवटच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की येशू ख्रिस्त जो दैवी अधिकाराने आणि अधिकारयुक्त वाणीने मोठमोठे चमत्कार करत होता, शिकवण देत होता, तरी तत्कालीन परिस्थितीमध्ये आपण पाहतो की शास्त्री आणि मंडळीचे वडीलजन त्यांनी त्याला प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला, बाय व्हॉट अथॉरिटी यू आर डुईंग ऑल दिस थिंग्स, किंवा हू गेव यू दिस अथॉरिटी. मग त्याचं शुभवर्तमानाचा 21 अध्याय बघा आणि 23 वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये शास्त्री प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारत आहेत, कुणी अधिकार दिला तुम्हाला, कोणत्या अधिकाराने तुम्ही हे सगळं करता. आणि आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना दिलेलं नाही. कारण त्यांच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर देणं हे त्यांच्यावर होणारा बुमरँग होता. 2 पर्याय होते. एक म्हणावा तर लोकांच्या दृष्टीने ते अडचणीत येत होते, 2रा पर्याय निवडावा, देवाचा दृष्टिकोन त्यांच्या आडवा येत होता. आणि म्हणून त्यांनी उत्तर दिलं नाही. आणि येशूने त्यांना सांगितलं, मीही तुम्हाला उत्तर देत नाही. परंतु प्रियानो, तुम्हाला मला उमगलेलं आहे की येशू कोणत्या अधिकाराने चमत्कार करत होता. आणि जसं सेंच्युरियन शताधिपतीला ते उमगलं आणि तो काय म्हणाला, एकच शब्द बोल प्रभू तू, होईल चाकर बरा, कशाला येशी माझ्या घरा. शताधिपतीप्रमाणे आज तुम्हाला आणि मला सुद्धा येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेल्या दैवी सामर्थ्याचा अनुभव आलेला आहे. म्हणून त्याचे जे सेवक आहेत, जे प्रीचिंग आणि टीचिंग करतात, त्यांच्या ठायी असलेल्या अधिकाराचा आदर करणं हे सुद्धा गरजेचं आहे. मी फक्त आय वुड लाईक टू कन्क्लूड विथ 1 वर्स. इब्री लोकासपत्र याचा 13वा अध्याय आणि 17 वचन मी आपल्यासाठी वाचतो आणि मग आपण या ठिकाणी संदेश मी थांबवणार आहे. या ठिकाणी इब्री लोकासपत्राचा 13वा अध्याय 17 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आपल्या अधिकाऱ्यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा. इट इज रिगार्डिंग दोज हू प्रीच द वर्ड ऑफ गॉड, टीच द वर्ड ऑफ गॉड. त्यांच्या संबंधित तो म्हणतो दे टीच अँड प्रीच विथ अथॉरिटी. आणि त्यांच्यासाठी की अथॉरिटीचा उपयोग करत असताना अडखळणं दूर करा. आणि तो म्हणतो अधीन राहा, अधीन असा, कारण आपणास हिशोब द्यावायचा आहे. हे समजून ते तुमच्या जीवांची राखण करतात, ते त्यांना आनंदाने करता यावे, कळत नव्हे. तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही. आणि म्हणून प्रियजन हो, आपण देवाच्या ठायी असलेला अधिकार जो प्रभू येशू ख्रिस्ताने वापरला, आणि तोच अधिकार लेगसी बघा, तोच अधिकार देवानं तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिलेला आहे. परंतु हा अधिकार वापरत असताना तुम्ही आणि मी जी अडखळणं आहेत ती अडखळणं दूर करूया. आणि ती अडखळणं दूर करण्यासाठी आपण देवाचं सहाय्य मागूया. आपण सर्वजण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋणे आम्हास सोडले आहे तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता देवाच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. Christ,